जेव्हा संत तुकारामांनी एका ढोंगी बामणाचं पितळ उघडं पाडलं होतं, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? त्याचं झालं असं एकदा की संत तुकारामांच्या काळामध्ये त्यांच्या देहू गावामध्ये अशी वदंता पसरली की हिमालयातून खूप तपश्चर्या करून एक कुठला तरी मोठा ब्राह्मण, एक साधू, एक ऋषी हा गावामध्ये येणार आहे आणि जो त्याचा आशीर्वाद घेतो, जो ब्राह्मणाला दक्षिणा देऊन ब्राह्मण ज्याला एक आपला अंगारा देतो, आशीर्वाद देतो, त्याच्या घरामध्ये भरभराट होते, अशी वदंता गावामध्ये पसरली. अर्थात ती वदंता पसरवणाऱ्या काही अनोळखी लोकांना तुकारामबुवांनी ओळखलं होतं, जी बाहेरचीच लोकं होती. आणि त्यानंतर काही वेळातच ब्राह्मणाच्या, त्या साधूच्या, त्या ऋषाच्या स्वागतासाठी लोकांनी गावात मोठमोठे मंडप उभे केले. आणि ज्यावेळी तो ढोंगी साधू त्या गावामध्ये आला तेव्हा लोकांनी त्याच्या पायावर लोटांगण घ्यायला सुरुवात केली. जे लोक त्याला भरभरून दक्षिणा देत होते त्याच लोकांना तो साधू आपल्याकडचा अंगारा देत होता. लोक त्याला अडचणी सांगत होते की आमच्या घरी अशी अडचण आहे, सांसारिक आणि वैयक्तिक, व्यावसायिक अशा अनेक अडचणी ते त्या साधूला सांगत होते. त्याच्या बदल्यात तो ढोंगी साधू त्यांच्याकडून भरपूर पैसे आणि दक्षिणा घेत होता आणि त्याच्या बदल्यात थातूरमातूर काहीतरी सल्ले त्यांना देत होता, त्यांना काही अंगारे धुपारे देत होता. आणि ही बातमी जेव्हा संत तुकारामांना कळाली तेव्हा ते देखील त्या ब्राह्मणाच्या दर्शनाला पोहोचले. मात्र त्यांच्या येण्याची माहिती कळताच त्याने थेट तपश्चर्येला जाण्यासाठी डोळे मिटले. मात्र तुकाराम महाराज तिथून न जाता ते त्याच्या समोर मांडी घालून बसले. बराच वेळ गेला, सगळे वाट बघून कंटाळले, तरीसुद्धा तुकाराम बुवा तसेच थांबले. काही वेळाने कंटाळून जेव्हा त्या ढोंगी साधूने डोळे उघडले तेव्हा त्याला समोर साक्षात तुकाराम बुवा दिसले आणि त्याची कढी पातळ झाली. त्याने तुकाराम बुवांना विचारलं की बुवा तुम्ही केव्हा आलात? तेव्हा तुकाराम बुवा म्हणाले की मी तेव्हाच आलो जेव्हा तुम्ही नुकतेच डोळे बंद केले होते. तुम्ही हा विचार करत होतात की आता इकडची लोकं आपल्याला खूप मानपान देत आहेत, आपल्याला दक्षिणा देखील देत आहेत, आपल्याला भरपूर धन या गावातून मिळत आहे, आता आपण इथे ऐश करू शकतो, आपण मस्त आयुष्य इथे जगू शकतो, हा विचारच तुम्ही करत होतात. आणि आज तुम्हाला मिळालेले पैसे हे तुम्ही एक एक करून मोजत होतात. मी तेव्हाच आलो. ही गोष्ट ऐकताच मात्र त्या ब्राह्मणाची पाचावर धरण बसली आणि त्याला कळालं आपली डाळ काही या गावामध्ये शिजत नसते, किमान तुकारामबुवा इथे असेपर्यंत. आणि त्याने जेवढी काही दक्षिणा जमली होती ती उचलली आणि आपल्या पाळीव शिष्यांसोबत उठून त्या गावामधून धूम ठोकली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा. आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.